लक्ष द्या. घातांक आणि करणी याच्यावरचं दुसरं लेक्चर आहे आपलं. तर आजच्या लेक्चरमध्ये काय करूयात, थोडेसे अजून नवीन टाईपचे प्रश्न बघूयात. बघा पहिल्या प्रश्नात काय दिलं बघा. जर 7चा m वजा 5वा घातांक बरोबर 343चा वर्ग तर m बरोबर किती. आता काय करायचं, 343चा पाया 7 करून घ्यायचा. 343 म्हणजे काय, 7चा घन आहे आणि ह्याचा वर्ग. इकडे काय राहील, 7चा m वजा 5 आहे असं राहील. बरोबर. घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर घातांकाचा काय होईल, गुणाकार. 7चा 3 दुने किती झाला 6. इकडे काय राहील, 7चा m वजा 5. m वजा 5 किंमत किती झाली 6. मग m वजा 5 बरोबर 6 वजा 5 पलीकडे गेल्यानंतर 6 अधिक 5 m बरोबर किती आलं 11 आलं. पर्याय क्रमांक समजलं. त्याच्या पुढे दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा. 5चा 6वा घातांक भागिले 5चा वजा कंसात m अधिक 3 कंस पूर्ण बरोबर 1 तर m बरोबर किती. आता मला सांगा, 5चा 6व्याला ही छेदातली जी संख्या ही कशी आहे, भागाकारात आहे. बरोबर. अंशातल्या संख्येला छेदातली संख्या कशी असते, भागाकारात असते. आणि त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर काय येतं, 1 येतं. इथं उत्तर किती आहे, 1 आहे. म्हणजे वरती जर 5चा 6वा असेल तर कितीने भागावं लागेल, खाली 5च्या 6व्यानंच भागावं लागेल. त्यावेळेस उत्तर किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच हा 5चा जो घातांक दिला ना वजा कंसात m अधिक 3 याची किंमत किती असायला पाहिजे, 6च असायला पाहिजे. तर उत्तर काय येणार आहे, 1 येणार. बरोबर. मग m ची किंमत मिळवण्यासाठी ह्यांना कंसातनं बाहेर काढा. कंसाच्या अलीकडे जर वजा चिन्ह असतील तर कंसातली पदं बाहेर काढताना काय करायचं, त्यांची चिन्ह उलटी करायची. अधिक m बाहेर येताना काय होईल, वजा m. अधिक 3 बाहेर येताना काय होईल, वजा 3 बरोबर 6. वजा 3 ला पलीकडे पाठवा. 6 वजा 3 इकडे गेल्यानंतर अधिक 3 वजा m बरोबर किती आलं, 6 आणि 3 वजा m बरोबर 9. म्हणजेच m बरोबर किती, वजा 9. पर्याय क्रमांक 4. समजलं. जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा. जर 1/3चा 2 वजा m बरोबर 729चा 1/2 तर m बरोबर किती. आता लक्ष द्या, हे कसं सोडवायचं. 1/3चा 2 वजा m बरोबर 729चा 1/2 म्हणजेच 729चं काय काढायचं, वर्गमूळ काढायचं. 729चा 1/2 म्हणजे 729चं काय काढायचं, वर्गमूळ. 729चं वर्गमूळ किती, 27. 3चा 2 वजा m आहे ना, ह्याला वरती घ्या. कसं आहे, भागाकारात आहे, ह्याला वरती घ्या. तर ती 1 ला कसं येईल, गुणाकारात येईल. मात्र हा जो घातांक आहे ह्याचं चिन्ह काय होणार, वरती यांना बदलणार. मग काय होईल, वजा 2 वजा m. नाही ना, 1 ने जर ह्याला गुणलं तर हाय असं येणार. ही 3चा वजा 2 वजा m. 27 म्हणजे काय, 3चा घन. मग आता काय झालं, इकडं पण 3 झालं, इकडं पण 3 झालं. तर ह्याची किंमत जी आहे ती किती आली, 3 आली. म्हणजेच काय बघा, वजा कंसात 2 वजा m बरोबर किती आलं, 3. आता कंसाच्या अलीकडे वजा चिन्ह आहे म्हणल्यानंतर ह्यांना बाहेर काढताना चिन्ह काय होणार, बदलणार. अधिक 2चं काय होईल, वजा 2 वजा mचं काय होईल, अधिक m बरोबर 3. m ची किंमत मिळवण्यासाठी वजा 2 ला पलीकडे पाठवलं तर m बरोबर 3 वजा 2 पलीकडे गेल्यानंतर अधिक 2 m बरोबर 3 आणि 2 किती झालं, 5. पर्याय क्रमांक 2. समजलं. जायचं पुढं. चौथ्या प्रश्नात काय दिलंय बघा. 27च्या वजा 4थ्या घातांकाचं घनमूळ. आता एक लक्षात घ्या, 27चा वजा 4 दिला आणि त्याचं घनमूळ दिलंय. घनमूळ म्हणजेच ह्याचा आपण कितवा घातांक लिहू शकतो, 1/3 घातांक लिहू शकतो. बरोबर. आता मला सांगा, 27 म्हणजे काय, 3चा घन. 27चा कितवा आहे, वजा 4 आणि ह्याचा कितवा आहे, 1/3. घातांकाचा घातांक म्हणजे काय होत जाणार, घातांकाचे गुणाकार. मग 3चा 3 गुणिले वजा 4 गुणिले 1/3. 3 1 3 3 1 3. 1 गुणिले वजा 4 गुणिले 1 किती येणार, 3चा वजा 4. पर्याय क्रमांक 1. समजलं. जायचं पुढं.
पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 2चा घन गुणिले 5चा x बरोबर 50चा घन, तर x बरोबर किती? काय करायचं, डाव्या बाजूला 2चा घन गुणिले 5चा x तसंच राहू द्या. 50 म्हणजे काय, 2 गुणिले 25 त्याचा घन, बरोबर. कंसामध्ये जर 2 पदांचा गुणाकार असेल आणि कंसाचा जो घातांक असतो तो कंसातल्या प्रत्येक पदाचा घातांक असतो, मग 2चा पण घन येईल आणि 25चा पण काय येईल, घन येईल. 2चा घन तसंच राहू द्या. 25 म्हणजे काय, 5चा वर्ग, 5च्या वर्गाचा कितवा, तिसरा, तर काय होईल, 2चा तिसरा गुणिले 5चा घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा गुणाकार. हा, 5चा बेत्रिक किती आला, 6. इकडे किती आहे, 2चा घन गुणिले 5चा x, 2च्या घनाला 2चा घन आला, 5चा x म्हणजेच काय, 5चा 6वा, तर x ची किंमत किती झाली, 6. पर्याय क्रमांक 4. समजलं, जायचं पुढे. 6व्या प्रश्नात काय दिलं बघा, वर्गमुळात 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 a चा 16वा बरोबर किती? म्हणजे a च्या 16व्याचं किती वेळा वर्गमूळ काढायचं, 3दा वर्गमूळ काढायचं. सगळ्यात पहिल्यांदा a चा 16 म्हणजे कोणाचा वर्ग आहे, तर a च्या 8चा वर्ग आहे, तर ह्याचं वर्गमूळ किती येईल, a चा 8, बरोबर. आता a च्या 8चं वर्गमूळ काढायचं, a चा 8 म्हणजे कोणाचा वर्ग येईल, a च्या 4चा वर्ग येईल, तर ह्याचं वर्गमूळ किती येईल, a चा 4था. a च्या 4थ्याचं परत एकदा वर्गमूळ काढायचं, a चा 4था हा कोणाचा वर्ग आहे, a वर्गचा वर्ग आहे, a चा 4था म्हणजे कोणाचा वर्ग आहे, a वर्गचा वर्ग आहे, तर ह्याचं वर्गमूळ किती येईल, a वर्ग, तर उत्तर किती आलं, a चा वर्ग. पर्याय क्रमांक 1. समजलं, जायचं पुढं. हा, 7व्या प्रश्नात काय दिलं बघा, वर्गमुळात 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 625, 625चं वर्गमूळ काढा, आतलं किती आलं, 25, परत 25चं वर्गमूळ किती, 5. आता 5 कसं आलं, वर्गमुळात आलं, 5चं वर्गमूळ निघत नाही, परंतु 5ला आपण घातांक स्वरूपात लिहू शकतो. हा, 5चं वर्गमूळ म्हणजेच 5चा किती, 1/2. पर्याय क्रमांक 3. समजलं, जायचं पुढं. लक्ष द्या, 8व्या प्रश्नात काय दिलंय, 8चा वजा 2 गुणिले 125चा वजा 2 त्याचं घनमूळ काढायला सांगितलं, तर काय करायचं, 8 म्हणजे कोणाचा घन आहे, 2चा घन आहे, ह्याचा किती, वजा 2 गुणिले 125 म्हणजे कोणाचा घन आहे, 5चा घन आहे, ह्याचा पण किती, वजा 2. घनमुळात हा घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर घातांकाचा काय होतो, गुणाकार. 2चा 3 गुणिले वजा 2 किती आलं, वजा 6 गुणिले 5चा पण 3 गुणिले वजा 2 किती आलं, वजा 6, बरोबर. तर घनमुळात 2चा वजा 6 गुणिले 5चा वजा 6 हे कसं लिहू शकतो मी, 2 गुणिले 5 कंसाचा वजा 6 असं लिहू शकतो. गुणाकार जर असेल आणि घातांक जर सारखा असेल तर इथं पण बघा, 2चा वजा 6 आहे, 5चा वजा 6 आहे, तर 2 गुणिले 5 कंसात लिहून कंसाचा वजा 6 लिहू शकतो, बरोबर. आणि घनमूळ म्हणजे काय असतं, घनमुळाला मी कसं लिहू शकतो बघा, 2 गुणिले 5चा वजा 6 आणि ह्याचा घनमूळ म्हणजेच काय, 1/3. परत घातांकाचा घातांक म्हणल्यावर घातांकाचा काय होईल, गुणाकार. 2 गुणिले 5 चा वजा 6 गुणिले 1/3, 3 1 3, 3 2 6 किती आलं, वजा 2 गुणिले 1 किती आलं, वजा 2, 2 पंचे किती झालं, 10, 10चा किती आलं, वजा 2. पर्याय क्रमांक 2. समजलं, त्याच्या पुढं. 9व्या प्रश्नात काय दिलंय बघा, वर्गमुळात a चा 7वा गुणिले a चा 5वा भागिले a चा 14वा बरोबर किती. तर वर्गमुळात सुद्धा आतमध्ये ह्यांना सोडवताना काय करायचं, पदावलीच्या नियमाप्रमाणे अगोदर भागाकार करणार आपण, बरोबर. a चा 7 तसंच राहू द्या गुणिले हा a चा 5 भागिले a चा 14, पायासारखा असेल आणि भागाकार जर असेल तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. तर a चा 5 वजा 14, a चा 7 आहे असं गुणिले 5 वजा 14 म्हणजे a चा किती आला, 5तून 14 जात नाही, 14तून 5 घालवा किती आलं, 9, मोठ्या संख्येत चिन्ह वजा 9. आता a चा 7 गुणिले a चा वजा 9 पायासारखा आहे आणि गुणाकार आहे, तर घातांकाची काय होईल, बेरीज होईल.
काय करणार ए चा 7 अधिक वजा 9 अधिक आणि वजा काय होणार वजा 7 वजा 9 हा 7 वजा 9 7तून 9 जात नाही 9तून 7 घालवा किती आलं 2 मोठ्या संख्येत चिन्ह ए चा वजा 2 वर्गमुळात ए चा वजा 2 म्हणजे ह्याला मी कसं लिहू शकतो ए च्या वजा 2 चा 1/2 बरोबर आणि घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर घातांकाचा काय असतो गुणाकार असतो ए चा वजा 2 गुणिले 1/2 बे 1 बे बे 1 बे किती आलं ए चा वजा 1 ए चा वजा 1 कसा लिहू शकतो मी 1 ए चा अधिक 1 म्हणजेच किती 1 ए पर्याय क्रमांक 4 समजलं जायचं पुढे 10व्या प्रश्नात काय दिलं बघा वर्गमुळात 3/4 गुणिले 2चा घन अधिक 3/4 बरोबर किती एक लक्षात घ्या इथं पण ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये 3/4 आहे इथं पण 3/4 आहे तर काय करायचं 3/4 कॉमन काढायचं काय राहील ह्या दोघांमधून 3/4 कॉमन काढलं तर काय राहील 2चा घन इथून 3/4 कॉमन काढलं तर काय राहील अधिक 1 3/4 तसंच राहू द्या 2चा घन म्हणजे किती 8 अधिक 1 3/4 तसंच राहून दिलं मी 8 अधिक 1 किती झालं 9 बरोबर 3/4 तसंच राहून दिलं मी 9 म्हणजे काय 3चा वर्ग पायासारखा आणि गुणाकार असेल तर घातांकाची काय होणार बेरीज होणार 4 आणि 2 किती झालं 6 3चा 6व्याचे वर्गमूळ म्हणजेच मी कसं लिहिणार 3चा 6वा आणि ह्याचा 1/2 घातांकाचा घातांक म्हणल्यानंतर घातांकाचा काय होईल गुणाकार 3चा 6 गुणिले 1/2 बे 1 बे बेत्रिक 6 तर किती आलं उत्तर 3चा घन पर्याय क्रमांक 2 समजलं